बरं मला हे समजत नाही जयंतराव, तुम्ही असाल, वडेट्टीवार साहेब असेल, येऊन जाऊन कुंभमेळ्यावर काय येतं? एवढा काय राग आहे तुम्हाला कुंभमेळ्याबद्दल? बरं मला हे समजत नाही जयंतराव, तुम्ही असाल, वडेट्टीवार साहेब असेल, येऊन जाऊन कुंभमेळ्यावर काय येतं? एवढा काय राग आहे तुम्हाला कुंभमेळ्याबद्दल? असं आहे की कुंभमेळा नाही त्रुटी नाही, त्याच्यावर इतका पैसा का खर्च होता असं तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं म्हणून सांगून देतो. कुंभमेळा हा दर 12.5 वर्षांनी येणारा हे जगातलं इनटेंजिबल हेरिटेज आहे. जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कुठल्याही फेथमध्ये अशा प्रकारचा मेळावा होत नाही जो कुंभमेळा होतो. आणि म्हणून ही एक आपली इनटेंजिबल फेथ आहे. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर कुंभमेळा एक असा आहे की ज्या ठिकाणी कोणी कोणाला जात विचारत नाही. हिंदू धर्मातले वेगवेगळे जे पंथ आहेत ते सगळे पंथ त्या ठिकाणी एकत्रित येतात, सगळ्या जातीचे लोक त्या ठिकाणी एकत्रित येतात. आणि हिंदूच नाही, अलीकडच्या काळात वेगवेगळ्या धर्मीय लोक देखील त्या कुंभमेळ्यामध्ये एकत्रित येतात. आणि मला असं वाटतं की आपण दुसऱ्या पद्धतीने जर बघितलं तर प्रयागराजमध्ये ज्यावेळेस आता कुंभमेळा झाला, म्हणजे आपण काही त्याचा गुंतवणुकीवर परताव्याचा रेशो बघत नाही, पण प्रयागराजला त्यांनी जेवढी गुंतवणूक केली ना त्यापेक्षा जास्त परतावा त्यांना मिळाला आणि तो परमनंट मिळत राहणार आहे. शेवटी या कुंभमेळ्यामध्ये आपण ज्या व्यवस्था करतो त्या काही कुंभमेळ्यापुरतं नाही आहेत. उदाहरणादाखल पैसा कशावर खर्च करतोय आपण? गोदावरी स्वच्छ करण्याकरता करतोय, एसटीपीज आपण तयार करतोय. गोदावरीमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर आणि सगळ्या परिसरातलं एक थेंब देखील सिवेज गोदावरीत जाणार नाही, ते स्वच्छ करून जाईल. आता हे काय फक्त कुंभमेळ्याला याचा फायदा आहे का?